नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला वीकली करंट अफेअरचा व्हिडिओ आहे। तर यामध्ये आपण 8 ते 14 सप्टेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहतोय। यामध्ये आपण एकूण 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे ठरणार आहेत, म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिलाच प्रश्न असणार आहे। तर नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, 6 सप्टेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे। आणि हा शपथविधी समारंभ मुंबईच्या राज्यभवनामध्ये पार पडला आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली। तर या अगोदर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर झारखंड उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होते। तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झाली असून हे आपल्या भारतातील एक प्राचीन व महत्त्वाचे एक न्यायालय आहे। आणि येथील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती न्यायव्यवस्थेतील गती व कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप अत्यंत महत्त्वपूर्ण असते। तर या प्रश्नाचे आपण उदाहरण पाहून घेऊयात। तर मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासोबतच गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांचेही खटले चालतात। आणि त्यामुळे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नियुक्तीमुळे या सर्व भागातील न्यायव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणत्या दिवशी झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 9 सप्टेंबर या दिवशी झाली आहे। कोणत्या? तर 9 सप्टेंबर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती। ही निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी झाली आणि आपल्या भारतामध्ये उपराष्ट्रपतींची निवड संसद सदस्यांकडून केली जाते आणि ही प्रक्रिया गुप्त मतदानाद्वारे पार पडते। तर उदाहरण पाहून घेऊयात। तर यापूर्वी 2022 मध्ये जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली होती। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, तर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये एकूण 10% आरक्षण दिले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, उत्तराखंड या कोणत्या? तर उत्तराखंड। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेले अग्निवीर 4 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर समाजामध्ये पुनर्वसनासाठी विविध राज्य सरकारांनी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत। तर अलीकडेच उत्तराखंड सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये एकूण 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे। तर या निर्णयामुळे सैन्य सेवेतून बाहेर पडलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या कौशल्याचा उपयोग नागरी सेवेत देखील होणार आहे। तर यापूर्वीही केंद्र व काही राज्यांनी अग्निवीरांसाठी पोलीस भरती, अग्निशमन दल व इतर सुरक्षा दलांमध्ये आरक्षण जाहीर केले होते। तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। जर एखादा युवक अग्निपथ योजनेमध्ये 4 वर्ष सेवा पूर्ण करून बाहेर आला तर उत्तराखंडमध्ये त्याला पोलीस विभाग, शासकीय कार्यालय किंवा इतर विभागांमध्ये एकूण 10% आरक्षणाचा फायदा मिळतो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न, जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 8 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जगभरामध्ये साजरा केला जात असतो। तर 1966 मध्ये युनेस्को ने या दिवसाची सुरुवात केली होती आणि या दिवसाचा उद्देश म्हणजे शिक्षण व साक्षरतेचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे व अजूनही निरक्षर असलेल्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी देशांनी प्रयत्न करावेत असा संदेश देणे। तर विद्यार्थ्यांनो, साक्षरतेमुळे व्यक्तीला सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगती करता येते आणि आपल्या भारतामध्ये 1947 साली साक्षरतेचा दर केवळ 12% होता, पण आज तो एकूण 77% पेक्षा जास्त झालेला आहे। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर स्थापना युनेस्कोची 1966 मध्ये झाली, पहिला साजरा झाला
8 सप्टेंबर 1967 मध्ये आपल्या भारताचा साक्षरता दर 2021च्या जनगणनेच्या अंदाजे सुमारे 77%, सर्वाधिक साक्षर राज्य आहे केरळ 99%, कमी साक्षर राज्य आहे बिहार एकूण 61%. आणि महत्त्वाचे उदाहरण तर जागतिक साक्षरता दिवसाला शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्था साक्षर भारत उपक्रम, वाचन शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करत असतात. उदाहरणार्थ 2023 मध्ये युनेस्कोने साक्षरता म्हणजे पर्यावरणपूरक भविष्य ही थीम ठेवली होती. यानंतर पुढील प्रश्न 5वा आहे. तर आपल्या भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणती असेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 16वी असणार आहे. कितवी? तर 16वी असणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पुढील वर्षी होणारी ही जनगणना आपल्या भारताच्या इतिहासातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. तर यावेळी कागदी फॉर्मचा वापर होणार नाही, तर सर्व माहिती गोळा करण्यासाठी स्मार्टफोनवरील विशेष ॲप वापरण्यात येणार आहेत. तर हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करेल आणि इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध देखील असणार आहे. तर या जनगणनेमध्ये नागरिकांना स्वतः माहिती भरण्याचा पर्याय मिळेल, तसेच सर्व निवासी आणि गैरनिवासी इमारतींचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. तर महत्त्वाचे म्हणजे या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे. तर ही जनगणना देशातील 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची एकूण 8वी जनगणना असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, त्यामुळे ही ऐतिहासिक आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न, तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि कार्यपद्धतीवर आधारित असून त्यामध्ये विशेष लष्करी मोहिमांची माहिती दिलेली आहे. तर या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले आणि सैन्य दलातील शौर्यकथा आणि सैनिकांचे योगदान समाजापर्यंत पोहोचावे हा या प्रकाशनाचा मुख्य उद्देश आहे. तर अशा प्रकारची पुस्तके स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, कारण ती राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घटनांचा मागोवा घेण्यास मदत करतात. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रशियाच्या. कोणत्या? तर रशियाच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रशियाच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच अँट्रॉमिक्स नावाची कर्करोगावरील लस विकसित केलेली आहे. तर ही लस मुख्यतः कोलोरेक्टल कॅन्सर, आंत्र व गुदाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी बनवण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही लस mRNA तंत्रज्ञानावर आधारित असून तिच्या प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्याचे देखील सांगितले जाते. यानंतर या लसीमुळे रुग्णांच्या ट्यूमरमध्ये घट दिसून आली, तसेच कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. तर रशियातील नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजी सेंटर व एंगेलहार्ट इन्स्टिट्यूट यांनी हे संशोधन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा आहे. तर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2025 मधील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आर्यना सबलेंका यांनी जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकन ओपन टेनिस 2025 मधील महिला एकेरीचे विजेतेपद बेलारूसच्या आर्यना सबलेंका हिने पटकावले आहे. तर अंतिम सामन्यामध्ये तिने अमेरिकाच्या अमांडा ॲनिसिमोव्हा हिला पराभूत केले आहे. तर या विजयामुळे सबलेंकाने सलग दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. तर सबलेंका ही आक्रमक खेळशैलीसाठी प्रसिद्ध असून तिच्या सर्व्हिस व फोरहँडमुळे ती जगभर चर्चेत आहेत आणि अमेरिकन ओपन ही ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक असून यावर्षी पुन्हा सबलेंकाने आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विजेती आर्यना सबलेंका, उपविजेती अमांडा ॲनिसिमोव्हा आणि स्पर्धा कोठे झाली? तर अमेरिकन ओपन 2025 महिला एकेरी ही स्पर्धा होती आणि सबलेंकाने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न 9वा आहे. तर मुंबईमध्ये पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा केव्हा सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 22 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात येणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुंबईमध्ये
देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे आणि ही सेवा गेटवे ऑफ इंडिया ते JNPT दरम्यान चालवली जाणार असून प्रवासाचा वेळ फक्त 40 मिनिटे असणार आहे. तर प्रवासासाठीचे भाडे 100 रुपये निश्चित केले आहेत आणि बोटीची क्षमता 20 प्रवाशांची असून भारत फ्रेट ग्रुप या सेवेमध्ये 2 ई वॉटर टॅक्सी चालवणार आहेत. तर त्यातील एक टॅक्सी सौर ऊर्जेवर चालणारी आहे तर दुसरी पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि यामुळे वाहतुकीत पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार असून प्रदूषण कमी करण्यास मदत देखील होणार आहे. तर उदाहरण पाहून घेऊयात महत्त्वाचे. तर पुणे मुंबई प्रवास करताना लोक सहसा ट्रेन किंवा बस वापरतात. तर त्याचप्रमाणे आता मुंबई JNPT प्रवासासाठी लोकांना ई वॉटर टॅक्सी हा पर्यावरणपूरक, स्वस्त व वेळ वाचवणारा पर्याय उपलब्ध होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी युद्ध मंत्रालय असे केले आहे. काय तर युद्ध मंत्रालय. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. तर त्यापैकी एक निर्णय म्हणजे अमेरिकाच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालय यांचे नाव बदलून वॉर मिनिस्ट्री म्हणजेच युद्ध मंत्रालय असे करण्याचा प्रस्ताव होता. तर ट्रम्प यांचे मत होते की अमेरिका जगभरामध्ये संरक्षणापेक्षा जास्त युद्ध कार्यामध्ये सहभागी आहे, त्यामुळे डिफेन्स म्हणजे संरक्षण हा शब्द वास्तवाशी जुळत नाही. म्हणूनच त्यांनी नाव बदलण्याची मागणी केली आणि हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिला व अमेरिकाच्या परराष्ट्र धोरणाबाबत टीका देखील झाली. यानंतर पुढील प्रश्न 11वा. तर कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक या. कोणत्या? तर कर्नाटक या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच कर्नाटक राज्य सरकारने काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि सामान्यतः भारतामध्ये निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे EVM द्वारे घेतल्या जातात. मात्र कर्नाटकमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये पारदर्शकता व मतदारांचा विश्वास वाढावा यासाठी जुन्या पद्धतीने म्हणजे बॅलेट पेपर प्रणाली वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या निर्णयावरून राज्यामध्ये राजकीय चर्चा रंगली असून विरोधी पक्षांनी EVM वर विश्वास नसल्यामुळे सरकार हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. यानंतर पुढील प्रश्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ हे राज्य आहे. कोणते? तर केरळ हे राज्य. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये वृद्ध लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर त्यांच्या समस्या, हक्क आणि कल्याण याकडे लक्ष देण्यासाठी केरळ राज्याने ज्येष्ठ नागरिक आयोग म्हणजे सिनियर सिटीजन्स कमिशन स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर यामुळे केरळ हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले ज्याने वृद्धांसाठी स्वातंत्र्य आयोग स्थापन केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या आयोगाचे उद्दिष्ट म्हणजे वृद्धांचे हक्क संरक्षित करणे, त्यांना होणाऱ्या शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषणाविरुद्ध कारवाई करणे, तसेच सामाजिक व सरकारी योजनांचा प्रभावी अंमलबजावणी करणे आणि केरळ सरकारने या आयोगाद्वारे वृद्धांसाठी न्याय मिळवून देण्याची व त्यांचे जीवनमान सुधारण्याची दिशा देखील दिली आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 13वा. तर नवीन नागपूर शहर किती खर्च करून विकसित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण 6,500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी माहिती पाहून घेऊयात. तर न्यू नागपूर हा प्रकल्प नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत हिंगणा तालुक्यामध्ये विकसित होणार आहे. तर हा प्रकल्प एकूण 692 हेक्टर क्षेत्रफळावर उभारला जाईल आणि त्यावर 6,500 कोटी रुपयांचा खर्च देखील अपेक्षित आहे. तर या विकासामध्ये नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, हुडको आणि NBCC यांचे सहकार्य आहे. तर या नवीन शहरामध्ये IBFC सेंटर, उद्योग, स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट कार्यालय उभारली जाणार आहेत, ज्यामुळे नागपूर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार व गुंतवणूक देखील वाढणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 14वा. तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी
सी.पी. राधाकृष्णन निवडून आले आहेत. कोण तर सी.पी. राधाकृष्णन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून एकूण 452 मते मिळवली आहेत. तर ते मूळचे तामिळनाडूतील तिरुपूर येथील आहेत आणि यापूर्वी ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल राहिले होते आणि विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला होता. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण. उपराष्ट्रपती संदर्भात काही महत्त्वाचे आहेत. तर आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि उपराष्ट्रपती निवडणूक पद्धत तर लोकसभा व राज्यसभा सदस्य एकत्रित मतदान करून अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत आहे ही. आणि उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ एकूण 5 वर्षांचा असतो. यानंतर उपराष्ट्रपतींची प्रमुख जबाबदारी कोणती आहे तर राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहणे. आणि 14वे उपराष्ट्रपती कोण होते आपल्या भारताचे तर जगदीप धनखड. त्यांचा कार्यकाळ होता 2022 ते 2025. त्यानंतर 13वे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि त्यांचा कार्यकाळ 2017 ते 2022 असा. तर उदाहरण पाहूयात आपण महत्त्वाचा. तर जसे 1962 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांच्या जागी डॉक्टर झाकीर हुसेन हे उपराष्ट्रपती झाले. तर ही परंपरा आजही कायम आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच जेनझेड आंदोलनामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नेपाळ या. कोणत्या तर नेपाळ या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे. तर हा राजीनामा जेनझेड आंदोलनामुळे दिला गेला. तर सोशल मीडियावरील बंदी, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर या अगोदर नेपाळचे गृहमंत्री आणि कृषी मंत्र्यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर नेपाळविषयी पाहून घेऊया. तर राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याची राष्ट्रपती आहे 2025 नुसार तर रामचंद्र पौडेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 16वा. तर थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अनुतीन चार्नविराकुल यांची निवड करण्यात आली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर थायलंडच्या संसदेने उद्योगपती अनुतीन चार्नविराकुल यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. तर अवघ्या 2 वर्षांमध्ये ते 3रे पंतप्रधान आहेत आणि ते कंबोडिया सोबतच्या सीमावादावर अनैतिक वर्तनासाठी ऑगस्ट 2025 मध्ये बडतर्फ करण्यात आलेल्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांची जागा देखील घेणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो, थायलंड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे बँकॉक, चलन आहे थाई बात आणि अधिकृत भाषा आहे थाई. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 17वा. तर उल्हास कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील 4थे पूर्णपणे साक्षर राज्य बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, हिमाचल प्रदेश हे. कोणते तर हिमाचल प्रदेश हे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारच्या उल्हास योजनेअंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत हिमाचल प्रदेशने सोमवारी स्वतःला देशातील 4थे पूर्ण साक्षर राज्य घोषित केले आहे. तर या योजनेअंतर्गत जर 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 95% पेक्षा जास्त लोकसंख्येला वाचन, लेखन आणि मूलभूत अंकगणित करता येत असेल तर राज्य पूर्णपणे साक्षर मानले जाते. आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शिमला येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये सांगितलेले आहे की हिमाचलचा साक्षरता दर आता 99.30% पर्यंत पोहोचला आहे, जो राष्ट्रीय मानक 95% पेक्षा खूपच जास्त आहे. तर हिमाचल प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात स्टॅटिक नुसार. तर राजधानी आहेत 2, शिमला आणि धर्मशाळा आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला. यानंतर पुढील प्रश्न, जमैका या देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अँड्र्यू हॉलनेस यांची निवड झाली आहे. कोणाची तर अँड्र्यू हॉलनेस यांची. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जमैका हा कॅरिबियन समुद्रातील एक द्वीप देश आहे. तर या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली आहे आणि अँड्र्यू
हॉलनेस हे 2016 पासून जमैकाचे पंतप्रधान आहेत, तर ते जमैकन लेबर पार्टीचे नेते आहेत. तर विद्यार्थ्यांनो, 2020च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष मोठ्या बहुमताने जिंकून सत्तेवर आला, तर त्यामुळे हॉलनेस यांची लोकप्रियता कायम आहे. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर जमैकाची राजधानी आहे किंगस्टन, चलन आहे जमैकन डॉलर, अधिकृत भाषा आहे इंग्रजी ही भाषा, आणि स्वातंत्र्य केव्हा मिळाले तर 6 ऑगस्ट 1962 मध्ये ब्रिटनपासून. आणि जमैका मध्ये प्रसिद्ध कशासाठी आहे तर क्रिकेटपटू, संगीतकार बॉब मार्ले, रेगे म्युझिक आणि स्प्रिंटर उसेन बोल्ट यासाठी प्रसिद्ध आहे. यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर आपल्या भारतामध्ये जसे संसदीय लोकशाही पद्धतीने पंतप्रधान निवडले जातात, त्याचप्रमाणे जमैकामध्येही पंतप्रधानांची निवड संसदेमार्फत केली जाते आणि अँड्र्यू हॉलनेस हे सध्या जमैकाचे सर्वात तरुण पंतप्रधानांपैकी एक पंतप्रधान मानले जातात. यानंतर पुढील प्रश्न 19वा. तर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन म्हणजे सेकंड लॉन्च पोर्ट कोठे बांधत आहे, तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, तामिळनाडूमध्ये. कोठे तर तामिळनाडूमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो सध्या आपले दुसरे प्रक्षेपण संकुलन तामिळनाडू राज्यातील तुतीकोरिन जिल्ह्यातील कुलसेकरपट्टणम येथे उभारत आहे. तर आतापर्यंत आपल्या भारताकडे एकच मुख्य प्रक्षेपण केंद्र होते आणि सतीश धवन अंतराळ केंद्र हे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश मधील. ठीक आहे. तर नवीन संकुल उभारल्यामुळे लहान उपग्रहांचे प्रक्षेपण सोपे, जलद व खर्चिक दृष्ट्या खूप फायदेशीर होणार आहे. तर यामुळे आपल्या भारताची जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकता देखील वाढणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 20वा. तर खालीलपैकी कोणत्या देशाने फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सह एकूण 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साइट्सवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नेपाळ. या कोणत्या तर नेपाळ या. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर सह एकूण 26 सोशल मीडिया साइट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि सोशल मीडिया कंपन्यांनी नोंदणीमध्ये रस दाखवला नाही, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर या सरकारने यापूर्वी कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम देखील दिला होता. यानंतर पुढील प्रश्न 21वा. तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच एकूण किती नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 593. किती तर 593 नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाने राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी एकूण 593 नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या माहेड महाराष्ट्र उच्च शिक्षण व विकास आयोग या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर यावेळी नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे उद्घाटन करण्यात देखील आले आहे. तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी म्हणून ती आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रमाणेच नियमित आणि वेळेवर वितरित करण्याची सूचना करण्यात आली. तर हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असून शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा टप्पा मानला जात आहे. तर महत्त्वाची माहिती. तर मान्यता मिळालेली एकूण महाविद्यालय एकूण आहेत 593. बैठक स्थळ सह्याद्री अतिथीगृह मुंबई. अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते आणि आयोग महाराष्ट्र उच्च शिक्षण व विकास आयोग माहेड. आणि विशेष निर्णय शिष्यवृत्ती वेळेवर पगारासारखीच वितरित होणार ही. यानंतर पुढील प्रश्न 22वा. तर महाराष्ट्र सरकारने नो पीयूसी नो इंधन धोरण का लागू केले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केले आहे. कशासाठी तर प्रदूषण हे कमी करण्यासाठी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने नो पीयूसी नो इंधन धोरण लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला. तर यानुसार वैध प्रदूषण नियंत्रण म्हणजे पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला। तर याचा मुख्य उद्देश म्हणजे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करून स्वच्छ व निरोगी पर्यावरण घडवणे। तर यामुळे प्रत्येक वाहनधारकाने वेळोवेळी PUC तपासणी करून प्रमाणपत्र अद्ययावत ठेवणे बंधनकारक देखील होणार आहे। तर महत्त्वाची माहिती पाहूयात। तर या धोरणाचे नाव नो PUC नो इंधन असे आहे आणि अंमलबजावणी सर्व पेट्रोल पंपावर अनिवार्य आणि जबाबदार विभाग महाराष्ट्र परिवहन विभाग आणि अध्यक्ष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्दिष्ट प्रदूषण मुक्त पर्यावरण हे। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे। तर PUC म्हणजेच काय तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आणि आपल्या भारतातील पहिला राज्य ज्याने नो PUC नो फ्यूल धोरण आणले तर ते आहे दिल्ली। तर विद्यार्थी मित्रांनो 2019 मध्ये प्रयोगात्मक सुरुवात झाली आणि आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये 2024 नुसार दिल्ली, गाझियाबाद, मुंबई आणि कानपूर हे येते आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहने असलेले शहर आहे मुंबई हे शहर। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आचार्य देवव्रत यांनी। कोणी तर आचार्य देवव्रत यांनी। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर विद्यार्थ्यांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नवनिर्वाचित उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांना आपल्या महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे। तर त्यामुळे सध्या आचार्य देवव्रत हे एकाच वेळी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य पाहतील। तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे। तर आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आणि आपल्या भारताचे नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे आहेत आणि गुजरात आणि महाराष्ट्राचे मिळून राज्यपाल आहेत अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आचार्य देवव्रत। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न 24वा। तर अलीकडेच मोहम्मद इरफान अली यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी गयाना या। कोणत्या तर गयाना या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सप्टेंबर 2025 मध्ये गयानाचे राष्ट्रपती इरफान अली 5 वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून आले आहेत आणि गयाना निवडणूक आयोगाच्या मते एकूण 65 सदस्यांच्या संसदेमध्ये त्यांना 55% पाठिंबा मिळाला। यानंतर पुढील प्रश्न 25वा। तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संयुक्त अरब अमिराती। लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर दुबईतील 28व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस मध्ये केंद्रीय ईशान्य क्षेत्राचे दळणवळण आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी UPI UPU एकत्रीकरण प्रकल्पाचे अनावरण केले आहे। तर जगभरातील लाखो लोकांसाठी सीमापार रेमिटन्स मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे। तर संयुक्त अरब अमिरातीविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे संयुक्त अरब अमिराती दिरहम आणि पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन झायेद अल नयान। यानंतर पुढील प्रश्न, मुंबईतील नवीन हायकोर्ट संकुल कोठे उभारण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी वांद्रे पूर्व मध्ये। कोठे तर वांद्रे पूर्व मध्ये। ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्टाची सध्याची इमारत मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये 1878 साली बांधली गेली होती आणि मात्र 148 वर्षांनंतर वाढत्या प्रकरणांची संख्या, वकील व न्यायमूर्तींसाठी जागेची कमतरता आणि आधुनिक सुविधा नसल्यामुळे ती अपुरी पडू लागली आहे। तर यानंतर त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 3 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवीन हायकोर्ट संकुल उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आणि हे संकुल मुंबईतील वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतीतील 30.2 एकर जागेवर उभारले जाणार आहे। तर या प्रकल्पासाठी तब्बल 3750 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे। तर जशी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुण्यामध्ये नवे फ्लायओव्हर किंवा मेट्रो उभारली जाते तशीच न्याय व्यवस्थेतील कामकाज वाढल्याने नवीन हायकोर्ट संकुल वांद्रे येथे उभारले जात आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन असे करण्यात आले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अनेक वर्षापासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती आणि
काही समाजसंस्था व नागरिकांनी हे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगर करण्याची मागणी केली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आधी जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर जिल्हा असे केले आणि आता पुढे जात राज्याच्या गृह मंत्रालयाने परिपत्रक काढून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नावही बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे जाहीर केले आहे। तर या निर्णयामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेली मागणी अंशतः पूर्ण झालेली आहे। यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे। तर जशी अलीकडे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले, त्याच धर्तीवर आता अहमदनगरचे रेल्वे स्टेशनचे नाव अहिल्यानगर करण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 28वा। तर आपल्या भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश या कोणत्या? तर अरुणाचल प्रदेश या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश अंजाव जिल्ह्यातील डोंग गावामध्ये पहिला सूर्योदय महोत्सव आयोजित करणार आहे। तर हा कार्यक्रम 29 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत चालेल आणि डोंग हे आपल्या भारतातील सर्वात पूर्वेकडील गाव आहे आणि येथे दररोज सूर्याची पहिली किरणे पडतात। तर या दुर्गम सीमावर्ती भागामध्ये पर्यटन साहस आणि सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच पाकिस्तानच्या दक्षिण वझिरिस्तानमधील लष्करी चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण किती पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एकूण 12। किती? तर एकूण 12। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर दक्षिण वझिरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौकीवर शनिवारी दहशतवादी हल्ला झाला। तर या हल्ल्यामध्ये 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर 4 सैनिक गंभीर जखमी झालेले आहेत। तर जखमींची प्रकृती खूप गंभीर आहे आणि या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी सैन्यांची शस्त्रे आणि उपकरणे लुटली आणि घटनास्थळावरून पसार झाले आहेत। यानंतर हा हल्ला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि पाकिस्तानमध्ये मागील काही वर्षांमध्ये TTP आणि इतर दहशतवादी गटांच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली असून विशेषतः वझिरिस्तान व खैबर पख्तूनख्वा प्रांतात अशा हल्ल्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे। त्यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर यापूर्वी 2023 मध्ये देखील TTPने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करून अनेक जवान ठार केले होते। तर त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरला आहे। यानंतर 30वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आपला आणि हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर आपल्या भारतामध्ये हिंदी दिवस केव्हा साजरी केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 14 सप्टेंबर रोजी साजरी केला जातो। केव्हा? तर 14 सप्टेंबर रोजी। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो आणि 1949 मध्ये आपल्या भारताच्या संविधान सभेने हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारले आहे आणि हाच ऐतिहासिक दिवस पुढे हिंदी दिवस म्हणून पाळला जाऊ लागला आणि 1953 मध्ये प्रथम पंडित नेहरूंनी हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि या दिवशी देशभर शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था यांमध्ये हिंदी निबंध, भाषण स्पर्धा, कविता वाचन यांसारखे कार्यक्रम घेतले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, उद्दिष्ट काय आहे याचे? तर हिंदी भाषेचा प्रसार व जनजागृती करणे। यानंतर खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे, कारण खूप जास्त महत्त्वाचे आणि सोपे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो। तर पहिला प्रश्न, आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर सोपा प्रश्न, सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये सांगा। तर पुढील प्रश्न दुसरा, तर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कमेंट मध्ये सांगायचा पुरेपूर प्रयत्न करा। आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।